आला आता ते पोलीस खातं नांगाड झालंय आता ते दंगल होऊन गेल्यावर धरत्या बस गाडीत तुम्हाला बस एक तर गावाला गेलो तर नेटकच उतरलं स्टँडवर त्याला माहितच नाही काय झालंय बस गाडीत तो म्हणला मी आताच उतरलो ह्या गाडीत बस आता एक तर संडासवरून आलं डबड्या सगळं नेलं बस गाडीत आणि याला कारण ऐका आणि पोलीस खातं कडक झालंय ना ही काळाची गरज झाली लय महत्वाची महिला सुरक्षित झाल्या पोलीस खात्याने कडक भूमिका करून महिला पोलीस झाल्यामुळं काही गोष्टी मुलींच्या सुद्धा समाजासमोर आल्या महिला पोलीस झाल्यामुळं मुलीच्या अडचणी त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या लक्षात आल्या ते लय महत्वाचं झालं मला हो ऐका आता कायदा कडक झालाय पोरांनो 100% जनता मोबाईल मध्ये आणि 80% जनता सीसी कॅमेरे ते जर क्लिप मध्ये सापडला ना गाडी बिडी पेटवताना अशी खुटी गुतन खुटा उपटन पण खुटी निघायची हो 3 महिने जामीन नाहीये 90 दिवस वरून ऐका काय वर्ष आयुष्यभर सरकारी नोकरी नाही आणि आता पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म असल्याशिवाय विमानानं प्रवास सुद्धा करता येत नाही आता नगरसेवक व्हायला 3 किलो कागद लागत आहेत आधार कार्ड पॅन कार्ड लिंक कार्ड बापाचं कार्ड आईचं कार्ड गावाचं कार्ड आख्या घराचं कार्ड त्याच्यात पडताळणी बसला नाही चला घरी हो आता अवघड आहे हातानं झटे करू नका तुमच्यापैकी कोणी दंगलीत गुतेला असेल तर त्याला विचारा ना कसं काय त्याला फक्त म्हणायचं उद्या मोर्चा आहे आग लाव मोर्चाला मी गावाला चाललो भो नको 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 त्याच्यात उतरू नका नाही 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 जिंदगी संपेल काय मत आहे तुमचं हातानं कुठाने करू नका तुम्ही त्याच्यात उतरूच नका तुम्ही आमच्या टोळीचे मेंबर व्हा 2 टाइम फुकाट खा एक सांगा तुम्ही आमच्या टोळीचे जर सभासद झाले ना मला तर श्रीमंत होणार नाही पण समाधानी झाल्याशिवाय राहणार नाही आमच्याकडे या गुंतू नका विमानानं प्रवास पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म बरं दंगलीची तारीख काय 5 आणि 7 वर्ष नाही चालत ती 30 35 जसं वय वाढन तशी तारीख जशी वय वाढन तशी तारीख हो अजून 2 वर्षानं बायको करायची म्हणलं तरी पोलीस व्हेरिफिकेशन फॉर्म लागेल या अवलाद कुठं गुतेले का नाही थोडा सुपारी गुतलंय का अर फोड नका सुपारी का त्या पोरीला पोरत नाही ना का हा कायम तारखेला जाणार पोर होणार का आणि प्रत्येक तरुणानं जर एवढी शपथ घेतली तर पोलीस खात्याचं 70% काम झालं प्रत्येक पोरीच्या आई बापांनी रात्री 9 नंतर आपला पोरगा घरातून बाहेर जाऊ दिला नाही 60% गुन्हेगारी 2च दिवसात कमी होईल 70,000ची पल्सर आहे पोराला 10,000चा मोबाईल आहे 3,000चा बूट आहे त्याच्या पायात आणि ते बोंबलत हिंडत आहे बुटानं हाणलं पाहिजे ते आपल्या घरात एंट्री नाही पोरे म्हणला मी घरातून निघून जाईन हे कपडे हाय मी करील प्रयत्न परत मी तुला पैदा केलं तू मला शिकतो का नालाय का पोऱ्या म्हणला मी फाशी घेईल गळ्याचं माप दे पोऱ्या म्हणला मी पॉयझन घेईल कोणतंही पॉयझन पिऊ द्या पोरानं पोरग 5 तास मरत नाही माझा विश्वास नसला घेऊन पहा आणि त्याला दवाखान्यातून आणले म्हणायचं औषध घेतो का शेण खावा पण औषध कारण ज्यानं औषध घेतलं त्याला हॉस्पिटलमध्ये उलटा टांगी त्यात इकडून नळी इकडं काढी त्यात एकदा नळी घालून आणली ना ते रिकामं खोकं पाहिलं तरी म्हणतं औषध आहे काय प्रत्येक बापानं सांगा विनोद आहे का गुन्हेगारी कमी करायची असेल
गुन्हेगारी कमी करायची असेल तर प्रत्येक बापांना मुलाला शिस्त लावली पाहिजे. मुलीच्या बाबतीत आईनं स्ट्रिक्ट राहिलं पाहिजे. मुलीची बाहेर पडताना अंगावर ओढणी पाहिजे. शिस्त. थोबाड फोडून टाका तिचं. केसांची स्टाईल तपासा. दप्तर चेक करी जा मुलीचं. वह्या चेक करा वर्गातल्या. शेवटच्या पानावर गृहपाठ असतो. तो जरा वाचित जा. मुलीच्या मोबाईल मधला एसटीचा पास पंच केलाय का बघा. 8 दिवस झाले पोरगी कॉलेजला जाते आणि पास पंच नाही. मग पोरगी भैरातून वर्गात निघते का काय पहा. मुलीच्या मोबाईल मधला बॅलन्स चेक करीत जा. आपण पोरीला 100 रुपये दिले त्याच्यात 500 रुपये आले. मग 100 ला 500 ही स्कीम कोणती आहे बा. ही 1 GB आहे का 2 GB आहे का 4 GB आहे जरा पहा. याची चौकशी करा. आणि ही काळाची हे केलंच पाहिजे. 80% पोलीस खात्यांचं काम क्लिअर होईल. आपल्याकडे काय 2च अंगठ्या तरी पंक्ती वाट फिरते. भातवाड मटकी वाढ, भातवाड मटकी वाढ. भंगार बापाची पायदास नाही. मागोना खिचडी फाटेल. पुढच्या लावून तो फडून टाकेन, फडून टाकेन. मग ही कोण शिवील. काय उभे गेले. 2 दारुडे रस्त्यानं दुलत चालले प्युअर बेवडे. त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार. दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली. म्हणला तू होऊ शकत नाही. म्हणला का. मी जर राजीनामाच देणार नाही. काय करता काय आपल्याकडं. अहो ही माणसं लक्ष्मीनं मोठी का झाली. फक्त कष्ट आणि नीती. पोरांनो व्यवसाय करा. शिकू नका. काय करा शिकून करणार काय तुम्ही. 25% कंपन्यांचं काम झालंय. शाळेत पोरं राहिले नाही. मास्तर एक्स्ट्रा झाले. 1ली ते 4थी 2 गुरुजी 6 पोरं. मरता का तुम्ही. गारगारी का ना, कुल्फी का ना, पाव का ना, बटारी का ना, कोंबड्या पाळा ना. सोलून कोंबडी 130 ला आहे. भाजून 140 ला आहे. बॉईल करून 180 ला आहे. शिजून 230 ला आहे. व्यवसाय करा. सायकल पंक्चर 10 रुपयाला आहे. सायकल पंक्चर 10 रुपयाला आहे. मोटरसायकल पंक्चर 50 रुपयाला आहे. आणि इथून पुढच्या कालामध्ये फक्त एक वाक्य सांगून ठेवतो. निर्व्यसनी राहा आणि कष्ट करा. लक्ष्मी तुमच्या दारातून ढकलून दिली तरी जाणार नाही. शिकायचं कवर. बायका मिळानं रेंज गेली. काहींची रेंज. व्हायरस आला त्यांना. व्हायरस. जोडीदारांचे ऑपरेशन झाले तरी हा गडी तसाच. काय करतात. 42 पोरी पाहिल्या एका पोऱ्यानं पण नाही पसंत केलं. तर एक माझ्यासारखं भेटला. मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. का द्यायची नाही तर हा पाहिला मला पाहायला आलता. यांचं काय करता बायका. महिला म्हटलं महाराज म्हणून नाही. महाराज मरू द्या तिकडं. पण महिला म्हटलं तुमचा मुलगा म्हणून माझं एक वाक्य ऐकाल का. ऐकाल का. आणि ऐकायलाच पाहिजे. महाराज म्हणून ऐकू नका पण तुमचा मुलगा म्हणून ऐका. एक आयुष्यामध्ये तुम्ही देव पूजा नाही तर पूजू नका. मला घेणं नाही. फक्त एक तुमचा मुलगा म्हणून सांगतो. आयुष्यावर तुम्ही सासू सासऱ्यांना माणसासारखी वागणूक द्या. जगातले सगळे देव तुमच्या घरात. मी तुमच्या मुलासारखा. मी म्हणणार नाही ना कधी तुम्ही त्यांची लई ठेप ठेवा. मी म्हणणार नाही ना तुम्ही त्यांना लई भेटा. मी फक्त म्हणेल तुमच्या मुलाचं उरलेलं दूध त्यांना द्या. तुमच्या मुलाचा उरलेला चहा त्यांना द्या. एक वाक्य सांगू बसणाऱ्या माणसांना. आईवर कादंबऱ्या करू नका. आईवर कथा करू नका. आईवर व्याख्यानं करू नका. आईवर भाषण करू नका. आईवर चित्रपट काढू नका. आई हसत ठेवा. हा जगातला सगळ्यात मोठा देव आहे. आईवर चित्रपट काढून काय करता. काय करता. आईवर कादंबऱ्या लिहून काय करता. आईवर व्याख्यान ठेवणार तीच आई वृद्धाश्रमात. व्याख्यान करता कशाला. आईवर. आणि 50% कीर्तनकार सुद्धा आईवर आणि बाबावर बोलतात. आई बाबावर बोलू नका. त्यांना हसत ठेवायला शिका. ही पूजा आहे. बोलून काय करत. बोलून काय करत. कुत्र्याला बिस्किट आहेत. काहींच्या बापांना भाकरी नाहीत. काहींची कुत्रे गाडीत हिंडत. त्या कुत्र्या बरोबर इतके नालायक अवलदी आहेत काय काय.
काहींच्या 10 लाखाच्या गाड्या कुत्र मधल्या सीटवर ते कुत्र मध्ये का बसवतात ते कुत्र ड्रायव्हरला सांगतं पुढच्या वेळेस मी पुढे राहील बस एवढं वाक्य महिला मंडळ ऐका आणि देव याच्यातच आहे तुळशीला पाणी घालून आणि बोंबलं तिंडून आणि उपास करून कुठं देव भेटतो का आता हे उगाच चाललंय म्हणून चाललंय नाही तर काय उपास मारायचं कोण सांगितलं देव तुम्हाला बावळा झाला का पार्वतीनं गुरुवार केला शंकर पिऊन आला काय उपयोग झाला पार्वतीचा दणका उठलाय दुर्गे दुर्गट भारी तुझवी संसारी शंकर आला काळ्या पिशीत मटण घेऊन काय करत कपून मुतला शंकर मग पार्वतीनं आरती बदलवली घालीन लोटा काय उपयोग एवढं वाक्य जर तुम्ही ऐकलं ना कल्याण बरं हा किंवा नाही हा आता मुलींसाठी 3 वाक्य सांगतो ऐका पूर्ण ऐका मुलगी मला आहे मी मुलीचे लय लाड करतो मला लई लई म्हणजे लई पोराला 100चा पेन पोरीला 200चा पोऱ्याचा बूट 500चा पुरीचा 1000चा पोऱ्याचा ड्रेस 2000चा पुरीचा 5000चा जाऊ दे ती बिचारी एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे या आवडतीसाठी नाही करत हा धोका आहे हा कधीतरी एकदा लाईट बंद करून आपला कार्यक्रम करणार हा धोका आहे साप मुलीचे लय लाड करतो माझा करायलाच पाहिजे ती एक दिवस आपल्या घरातून जाणार आहे फक्त एकच वाईट आहे ती आपल्याला विचारून गेली पाहिजे तिने जर आपल्याला व्हॉट्सअप केला पप्पा मॅरेज इज कम्प्लिटेड तर पप्पा मेलाच पाहिजे नाही फक्त मुलींनी माझे 3 वाक्य ऐकायचे एक सर्व्हिसला लागेपर्यंत लग्नाचा विचार करायचा नाही अजिबात नाही लेट होऊ द्या काय फरक पडत नाही पण एक वाक्य सांगू पूर्ण तुम्हाला ईश्वरासारखा बाप आणि ईश्वरासारखी आई थकली ना तुम्हाला हे जगात कोणी नाही हे फक्त म्हणायचं राहते जगाला हे फक्त म्हणणार आहे पण तुमच्यासाठी हाताला घड्याळ न घालणारा पायाला चप्पल न घालणारा पण तुमच्या सुखासाठी आयुष्यभर लढणारा फक्त तुमचा बापच आहे तुमचं लग्न झालं ना पूर्ण कमी पगारावर बापाने नोकऱ्या केल्यात पण तुमचं लग्न झालं ना कर्ज किती झालं याचा त्यांनी विचार नाही केला तुमच्या मुलीच्या तुमच्या लग्नात जेवला नाही पूर्ण तुमचा बाप पण तुमचा बाप संध्याकाळी झोपायला गेला ना तर उशीमध्ये मुंडकं गुंतून रडला तुमचा बाप लोकांनी तो उशीमध्ये रडला पण कुणी पाहिला नाही त्याला सकाळी लोकांनी विचारलं तुम्ही का मुलगीच्या लग्नाला फार खर्च केला तो काय म्हणला माहिती पूर्ण पैसे जाऊ द्या माझी मुलगी सुखी आहे ही माझी श्रीमंती आहे त्याने कपड्याला किंमत नाही दिली त्याची चपल तुटली तरी चालते त्याची दाढी वाढली तरी चालते मुलीच्या गालावरचं हसू हेच बापाच्या अंतःकरणातलं समाधान आहे काही लागत नाही मुलीनं बापाला जपा फक्त तुम्ही लग्न उशीर करा 2 आणि 1 वाक्य अजून सांगतो पूर्ण आयुष्यात एक करा नीट ऐका 1 विषयात मार्क कमी पडले पडू द्या पण तब्येत कमावली पाहिजे मुलीला तब्येत पाहिजे ती बोगसगिरीच चालणार नाही मुलीला कराटे आले पाहिजेत मुलीला फायटिंग आलं पाहिजे मुलीला बॉक्सिंग आलं पाहिजे मुलीला एखादं शस्त्र वापरता आलं पाहिजे तुम्ही सगळ्या क्षेत्रात जर कमी असाल कमी नाहीच तर मग स्त्रीवर अन्याय होणारे शस्त्र रोखण्याची ताकद तुमच्यातच आहे माझं वाक्य परत नीट ऐका तुम्ही सगळ्या क्षेत्रात परिणामी मोठ्या आहातच मग तुमच्यावर होणारे अन्याय जर थांबवायचे असेल तर भाषण करून जमणार नाही तुम्ही कराटे शिका शस्त्र वापरता आलं पाहिजे 7:30 वाजता जरी पोरगी स्टँडवर उतरली ना डेअरिंग मध्ये घरी आली पाहिजे 2-3 पोरांनी छेड काढली पोरीनो तुम्ही एकाच्या जर ठोन दिली ना 2 सापडायची सुद्धा नाही फक्त एकाच्या निवार ठेवून द्यायची बस पण तुम्ही बावळात मर मग सांगा मुलीनो हा विनोद आहे का नाही आणि आलो आणि 3रं वाक्य पूर्ण आपला बाप किती गरीब असू द्या कितीही फक्त गल्लीने शेवटपर्यंत वर मान काढून चालला पाहिजे त्याची मानच खाली नाही झाली पाहिजे बस जगायचं तरी कशाला आहे किती दिवस जगायचे काळ बदललाय काळ वाईट आलाय का चांगला वाईट तरुण पोरं ध्यानात ठेवा आता मुलींना सांगितलं महिलांना सांगतो
आता महिला, आता पुरुष पोरांना सांगतो, पोरांनो एक 8 दिवस फक्त तुमचे आईन बाप जाऊ द्या, 8 दिवस आईन बाप जाऊ द्या, तुम्ही 8 दिवस फक्त भाऊजाईच्या हाताखाली फुकट खा, तुम्हाला 12 महिने मी सांभाळतो. घालेल. पोरांनो व्यसनाचं प्रमाण कमी करा. तुम्हाला वाटतं आम्ही तरुण आहेत, काळ बदललाय. राजकारणातली लोक सुद्धा नीट ऐका. 15 वर्षापूर्वी दंगली करणं सोपं होतं, 15 वर्षापूर्वी गाड्या पेटवणं आणि टपऱ्या पेटवणं सोपं होतं. 2018ला सोपं नाही. कायदा कडक झालाय आणि महाराष्ट्रातली पोलीस यंत्रणा सतर्क झाली. आता पहिल्यासारखे दिवस राहिले नाही. आता पोलीस यंत्रणा अतिशय चांगली आहे. पुढे जाऊन सांगतो तुम्हाला, महाराष्ट्रातलं पोलीस खातं चांगलं आहे म्हणून जनता जाय. ज्यांच्या मरायच्या नोकऱ्या आहेत त्यांना पगार कमी. एसटी ड्रायव्हर कवा धडकन सांगता येत नाही, 13,000. वायरमन कवा वायरीला चिटकल सांगता येत नाही, 20,000. ते पोलीस आखरात डांबरे उभं 27,000. गुरुजीला कवडीचा धक्का नाही, 82,000. आमदाराला 1.5 लाख. टोल नाका फ्री, गेस्ट हाऊस फ्री. महाराज या पोलीस खात्यातल्या लोकांना पगार पाहिजे लाख लाख 1.5 लाख. का माहितीये का, का माहितीये का, दिवसा सोडा पण रात्री पेट्रोलिंगची जी नोकरी आहे ना, अक्षरशः जीवावर उदार नोकरी आहे. आणि अजून एक गोष्ट सांगतो, पोलीस लोकांसकट पुढाऱ्यांना सगळं, आमदार साहेबांना सगळ्यांना, मग या माणसांचा आदर्श घ्या. हे बबनराव आहे, काही लई श्रीमंत माणूस नाही महाराज, त्यांचा मुलगा आहे, फक्त एक दर्डा साहेबांवरची निष्ठा म्हणून एवढा मोठा कार्यक्रम. आणि आता कार्यकर्त्यांमध्ये आमदार साहेब ध्यानात ठेवा, तुम्ही बी दोन्ही आमदार, 15 वर्षापूर्वी आमदारांच्या मागे हिंडणारे कार्यकर्ते आणि आता हिंडणारे कार्यकर्ते याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. 15 वर्षापूर्वी तुमच्या मागे हिंडणारा जो कार्यकर्ता होता तो काम हो नाही तर न हो निष्ठा म्हणून हिंडत होता. आज नाही. आज झांबड साहेबांच्या मागे एखादा कार्यकर्ता आला, त्याने जर 8 वाजता झांबड साहेबांना फोन केला, हो माझी मुलगी आजारी आहे, झांबड साहेब जर नुसते म्हणे ना सकाळी पाहू, कोणाशी बोलतो तू, 6 वर्ष तुझ्या मागे हिंडलो, चुत्या होतो का मी, मला म्हणतो सकाळी दुसऱ्या पक्षात. आता निष्ठा नाहीये, निष्ठा निष्ठी. आता कार्यकर्त्यांमध्ये निष्ठा नाही, निष्ठा निष्ठी. इकडून काम झालं नाही, आता नाही. आता आमदार साहेब माणसांना सांभाळा, कामरे अवघड आहेत. तुम्हाला किती जणांचं पुढं पुढं करावं लागतं महाराज. आमदार होणं बिवणं लय अवघड हो. कोणचंही मन सांभाळायचं. दारुडे जरी आला ना, राम राम. जुगारे जरी आला ना, या 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 या, त्याचा घमाट वास सुटला, या या या. आता काय करता, वासना आपल्याला चढली तरी या 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 या. त्याचे डोळे एकदम लाल, या या या. लई क्वालिटीचा माल सांभाळायला लागतो या लोकांना महाराज. आणि ते बरं त्यांच्या अंगाला गट्टे पडले, त्यांना त्याशिवाय होतही नाही. आणि ही माणसं खरंच कळ काढू द्या ना महाराज. आपण कोणी कळ काढणार नाही हो. कोण सांभाळत येडे काय, आपण कळ काढू आपण. अरे आपलं पोरग शाळेतून उशीर आलं तर आपण उचलून आपटतोय, पुढे गेलता ते आपल्याला कुठे जमत असतं काय. हेच लोक सांभाळू जाणं. आणि राजकर्त्यामध्ये 2 गुण असतात अतिउत्तम. एक, कुणाला दुःख व्हायचं नाही. हा रामबाण गुण त्यांच्यात. कुणी कसं आहे, वा वा चांगलं आहे, का जवान का चली खापण, वा वा वा. हा एक गुण असतो राजकर्त्यामध्ये. आणि लय उत्तम गुण महाराज, ते कधी कुणाला वाईट म्हणणारच नाही हो. फार किती भिकारी येऊ द्या या, ते सांभाळायला लागतं. 2, राजकारती लोकांमध्ये एक असं, ते माईकवर कितीही बोलले ना, ते एकमेकाचे कधी आंतरिक दुश्मन होत नाहीत.
हा सगळ्यात मोठा उत्तम गुण आहे त्यांच्यात. ते माईकवर बोलू त्या निवडणुकीच्या काळात, हा त्याला घोडा लावीन, तो त्याला घोडा लावीन, काय बोलतील त्यांचं त्यांनाच माहिती. पण संध्याकाळी एकाच कोंबडी कोततील. नाही नाही नाही, त्या लोकांमध्ये आपल्यासारखी दुश्मनी. आपलं कसं माहिती का, त्याच्या पोरीच्या लग्नात जाऊ शकत नाही मी. ह्या लोकांकडून शिका. आणि हा लघु कोण नाहीये, विशाल कोण आहे, हा समाजातला विशाल कोण आहे. ते लोकांचे भांडणं नाही होत कधी. त्यांच्या कोणाचं लग्न असू द्या, आखे पक्ष हजर. त्यांचा वाढदिवस असू द्या, आख पक्ष हजर. आपलं ग्रामपंचायत सदस्य लग्नात नाही, आपण डुकून पाहणार नाही आपण. का त्याला आपल्या विरोधात मतदान केलं ना, तेव्हापासून आपली मी मौतीला नाही जाणार त्याच्या, नको जाऊ तरी तो जाळणारच आहे ना. आपले ती निगेटिव्ह विचार हे शिका आणि सांगा मला हा विनोद आहे का. ही हुशार माणसं असतात. जसे सर्व्हिसवाले, ऑफिस मधली माणसं पहा तुम्ही. काही काही जर घ्यायचंच असेल ना, थोड्या वेळाला या, होईल ते होईल ते होईल थोड्या वेळाने. जजमेंट येते असं शिक. तुम्ही डॉक्टरकडे पेशंट गेला ना, डॉक्टर बुद्धिमान नाही बरं का, बुद्धिमान तो बुद्धिमानच, पण मधला जो डॉक्टर आहे ना, कानात लगेच स्टेथोस्कोप, झोपा, नाक दाखवा, दात दाखवा, डोळे दाखवा, पालते व्हा, उताने व्हा, सरळ व्हा, माय कपा काय होतं तुम्हाला. त्या नारळात पाणी आलं, याला एकच उत्तर, देवाची करणी. नारळ काही तर काही सासऱ्याची कृपा, मेवणीची करणी नाही, देवाची करणी. नारळात पाणी. आता ऐका, आता इथं लय घोटाळा आहे बरं का. देवाने नारळात पाणी आणलं, नारळ आपण फोडला म्हणजे वाजून पाहिला, त्याच्यात पाणी आहे. पण तुम्हाला नारळातलं पाणी डायरेक्ट काढता येत नाही. त्याचं ते कणिक टणक वरच काढायचं, त्याला छिद्र पाडायचं, तेव्हा पाणी निघल. किती गुलाम माणूस असू द्या, अर्ध्या तासाच्या आत पाणी काढू शकत नाही नारळातून. साल्ट काढा, हे करा. मग अनंत जन्मच्या पुण्याईने नर शरीर मिळालं म्हणजे देवाची करणी झाली. आणि नारळात पाणी कसं आलं, अनन्य साधारण अनन्य देवाचं नर शरीर मिळालं आणि तशी लक्ष्मी येते, पण कष्टाशिवाय नाही. गवत काढलं. आणि जाती कसे, जाती काय त्या ठोकून कोणीकडे बी मरू द्या, काय त्याच्या कमी कधी असतं याच्यात, कोणाला परीक्षा द्यायची, जाऊ द्या मरू द्या कोणीकडे. परमार्थ मोकळ्या मनानं करा, गट्टे कुणीकडे जाऊ द्या. गेलं बॉम्बाला सगळं. नारळातलं पाणी आलं, पण ते पाणी सहज निघत नाही, ते कष्ट लागतात. तशी लक्ष्मी सहज मिळत नाही, प्रारब्ध लागतं. पण ती आली आली तुम्हाला, पण जाताना कशी जाते, हत्तीनं कवट खाल्यासारखी जाते. याचं उत्तर आहे का बरं का. हत्तीनं जर कवट खालं तर ते, हत्तीनं जर कवट खालं तर ते कवट हत्ती दुसऱ्या दिवशी सकाळी जसंच्या तसं टाकतो. हत्ती कवट फोडीत नाही, पण आतला गर खाल्याशिवाय राहत नाही. हत्तीनं कवट खालं तर ते कवट हत्ती फोडत नाही पोटात, पण आतला जो गर आहे तो खाल्याशिवाय राहत नाही. मग हत्तीच्या पोटात असणाऱ्या कवठातला गर कसा खाला याचा शोध लागला तसं शक्य नाही, तशी लक्ष्मी कोणच्या नादानं गेली याचा शोध लागणं शक्य नाही. पण गेली गेली. आता एखादा म्हणाले याच्यावर शंका आहे, बरळू नको, हत्तीला कवट चार, त्याच्या माग दिवसभर हिंड, शेण टाकले घेऊन ये, नाही पटलं तर बुक. एक वाक्य सांगा महाराज,
शिक्षक शिकवतो पोटापुरतं, गुरु शिकवतो उद्धारापुरतं, पण संत पोटातलं शिकवतात, बाकीचं बाहेरचं शिकवतात. हत्तीच्या पोटात कवठातला घर खाण्याची क्रिया या जगात फक्त हत्तीतच आहे. हाच प्रश्न तुकोबाराला विचारला तर तुकोबारायांनी डायरेक्ट सांगितलं, अरे सापाचं पिलू पळायला लपायला शिकलं कसं, हे त्यांनी शिकवा, तुम्ही पुस्तकं वाचायचे, येडेवाणी करायचं नाही. आणि काही गोष्टी अध्यात्माला कळल्या नाही, त्या संतांना कळल्या. अध्यात्म आणि संतांना कळल्या, विज्ञानाला कळल्या नाही. विज्ञानाला काही गोष्टी पुढे डोकं टेकावं लागत आहे. तुम्ही जर लय विद्वानाला मानणारे असेल तर मी तुम्हाला 4 वाक्य सांगतो, तुम्ही आपल्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी सुद्धा देव मानणार नाही. रक्ताच्या 2 पेशी, तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. रक्ताला 4 गट आहेत, ए आणि बी, ए बी ओ. मग आतापर्यंत रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही? उत्तर, अन्नाचं रक्त जो बनवतो तो दिसत नाही पण आहे, त्याचं नाव देव आहे. हा म्हणा नाही म्हणा, हा म्हणा नाही तर नाही म्हणा. हाय हा हाय. एखादं म्हणाल हेही पटलं नाही तर मी तुम्हाला बसणाऱ्या लोकांना प्रश्न विचारतो. झाड लावलं, खाली गेलं ते मूळ, वर आलं ते खोड, खोडाला आल्या फांद्या, फांद्याला आली फुलं, फुलाला आले 4 भाग, निदलपुंज, दलपुंज, पुमंग, जायांग. इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स, करोला, एंड्रोशियम अँड गायनोशियम. देर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स. मग मी बसणाऱ्या कोणत्याही एज्युकेटेड माणसाला विचारतो, मुळात घातलेलं पाणी झाडाच्या शेंड्यात गेलंच कसं? जाय किती दिवस शाळेत पण शाळा का दररोज कळणार नाही तर तुला काय वांग कळते? हो, ते मुळात पाणी ज्या इंजिनियरनं नेलं त्या इंजिनियरचं नाव देव आहे. एखादा म्हणला हे उदाहरण पटलं नाही. मृत्यू समयाला माणूस मरताना त्याच्या जवळ एक माणूस बसलेला आहे, पण मरणाऱ्या माणसाचं काय गेलं हे त्याला दिसत नाही, आणि ज्याचं गेलं त्याला सांगता येत नाही, पण काहीतरी जात आहे, त्याचं नाव चैतन्य आहे, त्या चैतन्याचं नाव देव आहे. एखादा म्हणला हे पटलं नाही. दुसरं उदाहरण मी देवच म्हणायला येईल तुम्हाला एका मिनिटात. 14 उदाहरण. उद्या बाळ जन्माला येणार, आदल्या दिवशी ताईच्या स्तनात दूध तयार आहे. एमडी डॉक्टर आहे का? एखादा मूर्ख म्हणेल घडू शकतो, नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा निमावत आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पिलं पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला पिलं पाहिजे, पण का पिणार नाही? 9वा अध्याय. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, पर्वता बसका न सांडावी, समुद्र रेखा न ओलांडावी. गाथा चाले हे शिशु मंडळ, सार्वजनिक सेवा मंडळ, काय तुमचे बरेचसे मंडळ आहेत, गायक वादक गुणजन मंडळवाले, माई सिटीवाले, कीर्तनाला बसलेली सगळी मंडळी, देणगीदार, पंक्तीदार, बचत गटाच्या बाया, मायला आघाडीच्या बाया, कॉलेजच्या पुरी बिरी, दारुडे बिरुडे बिवडे बिवडे, जुगारे बिगारे. उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव नाही घेत, त्याने कीर्तनाला जाऊन मा नाव नाही घेत. दारुडे बिरुडे बेवडे बिवडे, मटका लावणारे, आकडा खेळणारे, बापाला उचलून आपडणारे, बापाला धोका देणारे पुरी, प्रियकराबरोबर पळून जाणारे पुरी, गायकवाद गुणजन सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि सप्त्यामध्ये सगळ्यात जास्त कौतुक करावं ते एक पंगत घालणाऱ्यांचं. का गरीबच माणसं फक्त अन्नदान घालतात, श्रीमंत अवलादी पंक्ती घालीत नाही. श्रीमंत नाही घालत, त्यांचं जळालं तर घालतील काय? सगळ्या सप्त्याच्या पंक्ती वाचा गरीबाच्याच आहेत, श्रीमंत नाही. श्रीमंत नालायकच, घालणारच नाही, जळालं त्याच. तुम्ही आजही गरीबाच्या घरात जा, 15 माणसांचा स्वयंपाक 15 मिनिटात, पिठलं भाकर पण दणकून. हो, हे श्रीमंत हलकट माणसं मोजित, दरिद्री अवलाद नाही. 5 सांगितले, 6वा वाढला, संपल्या चपात्या. अरे गरीबाच्या बाईला चहा ठेवायला ग्लास भर, तांब्याभर पाणी डायरेक्ट होती ती पातेल्यात. हे दरिद्री तसं नाही. अगं पाजी तीच का आला, ही आडपाट नाही. शेतकऱ्याच्या घरात अजून आरुळी देऊन चहा येतो, अनारे चहा वजन आहे. हे श्रीमंत हलकट खिडकी जवळ जाते, आय
अरे सांग ना दोन चार, काय मुळे तू खात सांग दोन चार. आणि मग ते मॉडी रेत चहा घेऊन केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिऊन घालेल. बा 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 आपल्याला वाटतं जोडून आमुष आली का आज. हो, शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचा म्हणजे कपातून बशीत, या हलकटांच्या घरात कपात डोका लागत. हो, अजून 1 वर्षानं या श्रीमंतांच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना, फक्त पाहुण्या पुढं कप न्यायचा आणि पाहुण्यानं जिबीचा शेंडा बुडवायचा त्याच्यात. याडपाठावं लागलं. एक सत्यात खरं कौतुक करावं ते पंगत घालणारांचं, एक दुसरं करावं पंगतीला येणारच. मग पंगत घालणार माणसं नको जेवायला, जेवायला येणाऱ्यांचं कौतुक करावं 2 आणि 3 आणि तिघांपेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट पंक्तीला वाढणाऱ्यांचं कौतुक करा. आणि हे सप्त्य कमी, हे सप्ते ते होत्या ना महाराज, हे सप्ते तरुण मंडळामुळेच होत्यात. 3000 लोकांना वाढायचं काम पोरं करतात, गायक वादक कोणी त्या सगळ्या मंडळ. पण काय झालं, प्रत्येक क्षेत्रात ही जुनी मंडळी नव्यांना जमवून देत नाही. लई नंगाट पोरानं टाळ घेतलं का म्हातारडं उठलंच घाप. हे बरं म्हणलं बोंबलू नको, हा टाळ तू बाई वाड्यावया काय करता. नवीन मंडळीला नवीन मंडळीला 4 सदस्य जा द्यायलाच. सप्त्याची मीटिंग बसली, तरुण पोरांना बोलवलं पाहिजे. काय करायचं ते तुम्ही करा, पण त्यांच्या कानावर असावा. दिवस कुणाचेही फिरतात. आतापर्यंत रामाला वनवास होता, कृष्णाला वनवास होता, तुकोबाला वनवास होता, ज्ञानोबाला वनवास होता, कंपनीवाल्यांना वनवास होता, शेतकऱ्याला वनवास होता, खोद्याला वनवास होता, गाणाऱ्याला वनवास होता, महाराजाला वनवास होता. आतापर्यंत ह्या महाराष्ट्रात फक्त आमदारांनाच वनवास नव्हता. तो सुद्धा आला 1.5 महिना झाला, घरीच नाही, तशी गेले. जसा गुलाल उधळून गेलाय तसा. अरे कपडे आणले नाही तसा बस पण जाऊ नको, हजरी दिल्याशिवाय त्यांना सांभाळाय पोलीस. खालचे येडपट पेटो फटाका पेटो पेटो, अरे आपलं नाही त्यांचं हिजव हिजव हिजव. 8 दिवस येडे खाली फटाके वाजित होते. पेटो पेटो, अरे उद्या सुनावणी हिजव हिजव. अरे तुम्हाला पेटो परत, अरे आपला नाही तिघांचा झाला, आपला नाही काय हिजव हिजव हिजव. खिशातच फटाके घेऊन लिहित होते ते, काही येणे बरं नाही चड्डीत पेटला त्याच्या. मी महाराज पण कोण दिवस येईल कैसा. बस देवाचा बाप कर्मठातून सुटला नाही तर आपण कोण आहे. हा, जरा 3 गोष्टी जपून वापरा महिला मंडळ घरात. 1 पाणी जपून वापरा. नळ बंद ठेवत जा भांडे घासताना. दुसऱ्याच्या वाटेवर पाणी गेले, तू काय रायफल घेऊन उभी होती काय घरात. पाणी जपून वापरा. 2 वीज जपून वापरा. महाराज एक दिवस या देशावर आता उगाच देवाची कृपा झाली, निसर्ग चांगला पडला म्हणून विजेचा प्रश्न मिटला, नाही तर विजेचं संकट कधीही येऊ शकतं काय माहिती. कारण सगळे क्षेत्र आता कशावर आले, पाण्यावर. पाण्याशिवाय वीज नाही, म्हणून पाणी जपून वापरा. 1 वीज जपून वापरा आणि 3 घरात वाणी जपून वापरा. जरा वयामानाचा विचार करून वाणी वापरीत जा. जरा सासू सासरा यांच्याबद्दल बोलताना जरा भान ठेवीत जा.
आता एक सरळ सांगू का तुम्हाला, सासऱ्याला आणि सासूला बोलायचा तुम्हाला काही अधिकारच नाही मुळात. तुमचा खिलारीन तुम्ही पाहिजे. हे तुमच्या नवऱ्याचा विषय, तुमच्या सासऱ्याचा विषय नाही. आणि वयामानाचं भान ठेवून बोलायचा. विनोद समजू नका. शहाणी माणसं मरण पत्करतात, अपमान पत्करत नाही. आणि संकट कोणावर येतील याचं काय सांगितलं महिला मला. अरे आज तुमच्या नवऱ्याला थोडासा पगार बिगार झालाय, तुम्ही जरा स्टँडर्ड राहायला लागल्या, उभ्यानं चपात्या करायला लागल्या, चपला घालून चपात्या करायला लागल्या, उभ्यानं जेवायला लागल्या, म्हणजे तुम्ही स्वतःला विद्वान समजता. पण कोणत्या तरी आईनं त्याला 9 महिने कुशीत ठेवून 3 वर्ष दूध पाजले, 20 वर्ष सांभाळलंय, असा कुणाचा तरी त्याग आहे ना. या आयांवर भाषण बिष्ण करीत नका जाऊ. 80% कीर्तनकारांनी आईबापाचं भांडवल केलंय. रोज उठून तीच आई तोच बाप, फेटा बांधला का आई उठली, भाषण करणं काय बापावर. एक वाक्य सांगा, ज्याच्या आईच्या गालावर हसू आहे, ज्याच्या बापाच्या त्याच्यावर समाधान आहे, ज्याच्या हृदयात हिंदू धर्माबद्दल प्रेम आहे, त्याला देव कधीच कमी देत नाही. देव सोडल्यानं देव भेटत नाही. का आला झक मारी तो काशीला जातो का आला. काशीचा नियम माहिती का माळ करायला. काशीला जाणारे लोक नीट आहे का. काशीचा नियम असा आहे, काशीला गेल्यावर जिवंत परत गावात यायचं नसतं, असा नियम आहे. बावळट नाही. हे काशीला जातं झक माराय गावात येतं. काय मी दाव्याचं खात नाही, कान पाड फोडीन. काशीचा तुला जायलाच कोणी सांगितलं होतं काशीला. मारदी भाषा नाही. मी पुरावे तुम्हाला पाठपर्यंत काय आहे काशीला. आपल्याला नाही हौस नाही. हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बी लागलीच त्याला. चाललं सगळं गाचपान काशीला. याला पाठ नाही तर. काशीचा नियम माहिती काय. माळकरी मंडळी, काशीचा नियम माहिती का. 12व्या अध्यायात ओवी, मोक्ष देऊन उदार होय केर काशी शरीर ते ठाई वेच किजे. मी बोगस पाठीपर्यंत बोलणार नाही. मी अजून काशीला गेलो नाही आणि जाणारे नाही. तुम्ही नेलं तरी जाणार नाही. माझी परिस्थिती नाही का. मी काय दुपारीत काशीला जाऊन घेऊ शकतो, पण नाही जायचं. आपल्याकडे प्रमाण आहे. तुकोबा राहायचं. वाराणसी गया पहिली द्वारिका. मग आपलं बावळल्यासारखं कुणीकडे देव चुळीत बसायचं, कुणीकडे काय करायचं. काय 3 वाक्य तुम्ही जपून वापरा. आणि 3 वाक्य तुम्हाला सांगतो. अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि आयुष्यातला वेळ जपून वापरा. अंगातली ताकद जरा जपून वापरा. माझा टेलपणा करू नका, लय दिवस चालत नाही. हो महाराज, आयुष्यातला ताकद अंगातली जपून वापरा. देव देवाच्या बापाला सोडित नाही तर तुम्हाला काय सोडणार आहे. एक वाक्य सांगू तुम्हाला. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि जटायू रामाच्या मांडीवर मेला. फडफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेला. आणि रामाचा बाप बायकोला कौशल्याला मांडीवर डोकं ठेवून म्हणतोय, कौशल्य सांग मी असं काय पाप केलाय की माझ्या कर्माचं फळ मी भोगतोय, की मला 4 मुलं असताना पाणी पाजायला एकही नाही. कौशल्याच्या मांडीवर दशरथ पुत्र शोकाने मेला आणि आकाशात फडफडणारा जटायू रामाच्या मांडीवर मेला. आता उलटा ऐका. रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेला आणि रामाची बायको पळवणारा रामाजवळ मेला. रावण. मंग गुरुवार केल्याने लक्ष्मी प्राप्त होत नाही. पार्वतीनं गुरुवार करायचा आणि शंकरनं धाब्यावर जेवायचं. काय उपयोग आहे का त्याचा. पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गड भारी तुझी संस्थारी. शंकर म्हणतो लिंबू पीळ, लिंबू पीळ. चकना टाक, चकना टाक, चकना टाक. माझी भाषा नाही, ओवी जयाचे आहे का धड नाही. दयात रे परत्र पुशी काय. हे बोगसगिरी चालती का परमार्थात. नाही नाही नाही. चला थोडं पुढं. अंगातली ताकद जपून वापरा.
त्रास होऊ द्या, पण ताकदीचा गैरवापर करू नका. मारामारी करायला वापरू नका, दुसऱ्याच्या टिंगल्या करायला वापरू नका. मग अंगातली ताकद 4 गोष्टीसाठी वापरा. 1, काळ्या आईची सेवा करा. 2, गाईची सेवा करा. 3, आईची सेवा करा. आणि 4, भारत मातेची सेवा करा. 288 मध्ये एकाचही पोरग मिलिटरीत नाही. एकाही कीर्तनकारांचं पोर मिलिटरीत नाही. माया सुगट. मग मिलिटरीत पोरं कोणाचे? अरे याची आई शेतात कामाला जाते आणि ज्याचा बाप बैल वळतो त्याचाच पोरगा देश सांभाळतो. ज्याची आई 3 म्हणून गरीबाला मदत करीत जा. महिला म्हणतात तुमच्या घरी कोणताही कार्यक्रम असला तर श्रीमंताच्या बायकांना कधी जेवायला बोलवायचं नाही. ती रोग्यात बोली, ती कशाला मारायचं? ती दरिद्रीच आहे, तिला बोलू नाही. काय करत भात खात नाही, तू येऊ नको. ती जग मारायचं. त्याच्यापेक्षा गरीबाच्या बाईला जीव घाला, बांधूनही द्या. तिच्या मुलांच्या गालावरचा हसू तुम्हाला पांडुरंग भेटेल. गरीबाला मग अंगातली ताकद जपून वापरा. एकाच माणसानं 16 वर्ष अंगातली ताकद वापरली तर 16व्या वर्षी छत्रपती ठरले. आणि एका मुलानं अंगातली ताकद वापरली तर 22व्या वर्षी जगाची आई ठरले. आणि एकाने ताकद वापरली तर 42व्या वर्षी जगात गुरु ठरला. आणि 39व्या वर्षी स्वामी विवेकानंद ठरले. अरे तुमच्या पोराला शेजारच्यानं बोललेलं सहन होत नाही. काय आज भिकारणीचं पोरग रडायला लागलं तर आपण जवळ घेतोय. भांडे घासणारीचं पोरग आपण जवळ घेतोय. आज आईला 4 मुलं झाली महाराज. आईला 4 मुलं झाली महाराज. जगातल्या एकाही माणसानं त्या मुलाचा गाल ओढला नाही का मुका घेतला नाही. आज आपल्या घरात भांडे घासणीचं पोरग रडलं तर आपण जवळ घेत नाही, गाल ओढत नाही त्याचं. पण महाराज 4 मुलं आईला झाली, पण ह्या जगातल्या एकाही माणसानं त्याचा गाल ओढला नाही का मुका घेतला नाही महाराज. अरे गाल ओढायचं सोडा, चांगलं बोलल्या सुद्धा माहीत. चांगलं बोलायचं सोडा, भाकर सुद्धा दिली नाही. त्यातला एक मुलगा सदाशिवाचा अवतार ठरला, एक मुलगा विष्णूचा अवतार ठरला, एक मुलगा ब्रह्मदेवाचा अवतार ठरला, तर एक मुलगा आदिशक्ती मुक्ताबाई ठरली मुलगी. भान ठेवून जगा. अंगातली ताकद जपून वापरा. यडपाटपणा करू नका. जरा पेमेंटच्या मापात व्यसन करा. $3000 पगार आहे यडपाटर तुला, आणि तू 42ची 90 आणतोय. जरा लाज वाटू दे. कुठेही ताकद वाया घालू नका. एक दिवस कोणत्याही गोष्टीला हिशोब आहे, हे ध्यानात ठेवा. कुणीकडेही ताकद वाया घालू नका. अंगातली ताकद जपून वापरा. खिशातला पैसा जपून वापरा. कुठेही बोगस घालू नका. आपण घाटकोपरला पोट भरायला आलोय, मजा हाणाय नाही. आपण खेड्यातून आलोय. 3 रंगाच्या लुगड्या नेसलेल्या आईचा आपल्याला आशीर्वाद आहे, आणि फाटलेल्या धोत्राच्या बापाची कृपा आहे म्हणून आपण इथं सुरक्षित आहे. आणि आपण कुठेही पैसे घालायचे. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची, आता यांनी फेटे सुरू केली. तुम्ही बांधा फेटे, आम्ही घेतो 9 वार. आता काय करू? येड्याचा बाजार. पुरी निघाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन. घेतो वाढण्या नावळी तो मुंडके आम्ही. आता येड्याचा बाजार. पैसा जपून वापरा. लक्ष्मी कशातही घालू नका. आणि 90% लोकांना लक्ष्मी सांभाळता येत नाही. काय मत आहे तुमचं? आता त्रिपूर्ती समाप्ती आहे तुमची, पंचतपपूर्ती. म्हणजे किती वर्षी झाली सप्त्याला? 60 वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या कीर्तनात सगळ्या ह्या मंडळातल्या लोकांनी, स्टेजवर कीर्तनाला बसलेल्या लोकांनी आज फायनल करून टाकायचं. दत्त जयंतीच्या 60व्या वर्षाच्या सप्त्यातल्या पहिल्या दिवसाच्या कीर्तनापासून लग्नांमधले सत्काराचे फेटे बंद करा. 2 गरीबाच्या मुलींच्या 10वीची फी भरा. यावर तुमचं मत काय? आणि बांधायचे असतील फेटे तर अख्ख्या वराडाला बांधा. कोणची लाल करीत बसू नका. कीर्तनात बसलेल्या कोणत्या माणसानं बँडवाल्याला फेटा बांधला त्याला म्हणा बोटवर कर बरं.
मी सत्कार करतो तुझा. कशाला मूर्खासारखे पैसे घालता कुणीकडे बी. आता सगळ्या लोकांका मोबाईल आहे का नाही, आहे का नाही. मग आता पत्रिका छापायची काय गरज आहे. 1 मिनिटात तुम्ही महाराष्ट्राला कळलं ना तुझ्या घरी का तमाशा आहे. हा विनोद नाही, हा विनोद आहे का. हा ते पैसे वाचवा, सत्काराचे पैसे बंद कराय का, गरीबाच्या मुलीचं 10वीची फी भरा, भांडे घासणाऱ्या बाईच्या दवाखान्याचं बिल भरा, त्यांनी दिलेला आशीर्वाद देव भेटेल. कशातही पैसे घालायचे बावळाटासारखं. चांगले बसून लोक जेवत होते, केलं उभ्यानं सुरू. यार पाठ क्वालिटीचं नाही. आणि ती वरड नाला एक ताटली हातात घेतं भात कान फडली. एकाला भातच सापडा ना, तो ताटलीच घेऊन घरी गेला. अरे तुम्ही लय श्रीमंत आहे तर तोंडानं का खाता, जागा बदलो ना. लय पैसा आहे तुझ्याकडं, मग आमच्या देवाने तयार केलेल्या तोंडानेच का खातो. तू बनव ना. ए भंगरी बनव. याड पटणे चांगले गोल गुलाबजांबू होते. कोणच्या बापाचं काय गेलं, गुलाबजांबूच लांबकोळा केला. काय गेलं तर तुझ्या बापाचं. गुतला म्हाताऱ्याच्या नागपुडे. चांगली बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते, मारली झक, केले एकत्र. राजा राणी, राजा एवढा, राणी एवढी. राजाला कळलं सुद्धा नाही राणी चिटकली का मुका घेऊन गेली का काय. कशातही पैसे घाला बावळाटासारखे. आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार, गेट केले. आता त्या लाइटिंग बिटिंग, तो नवरदेव भाड्या भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. तो आता 99ला झाला नाही तर 35च होता पहिला. आणि त्याच्या मागे ते क्वार्टरसाठी लटकेल 2-4, आणि त्या नवरी मागं 2-4 मेकअप केलेल्या याडपाटपुरी. इतकी मेकअप. लग्न नवरीचं कलवरी ब्युटी पार्लरला जाते. ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतं पुरीनो. पहिले फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरेमिक्स करावं लागतं, नंतर हेअर सेटिंग करावं लागतं. असं आहे ते. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर वतणे. मिक्सिंग म्हणजे याला सॉफ्ट करणे, आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. भुवईला कलर देणे. आणि हेअर सेटिंग मध्ये असं असतं पुरीनो, हेअर सेटिंग मध्ये पूर्ण केस मोकळे करायचे, त्याला कलर द्यायचा केसांना. मी इथे एक फुगा करायचा असा, इकडं थोडा खड्डा करायचा, इकडं थोडा खड्डा करायचा. म्हणजे इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मधी डोंगळा. याला म्हणायचं पॉप. दुसरा एक भांगा असा आहे, ही जी बाजू इथले केस हे फक्त जागेवर पिळायची, माग नाही न्यायची. फुगा करायचा इथं. आणि मी सगळ्या क्षेत्रातला तज्ञ माणूस आहे महाराज. आणि ती एक बट अशी वटावर आली पाहिजे बोलताना, त्याला म्हणायचं देव याने. आणि तिसरा भांगाला आता नवीन एकच बाजू बांधायची, ही मोकळी ठेवायची. अहो कलवरी ना असं केलं, नवरदेव घोड्यावरून पडलं पाहता काय. तुडवलं ते नवरदेव घोड्यानं, काय करणार. सावध व्हा, कुठं आलतो आपण, गेलो बॉम्बाला सगळं. गायक वादक कोणी त्या सगळ्या लोकांना धन्यवाद. आणि जगातली सगळी माणसं दुःख भोगतात, याला कारण आहे. हरिपाठ असं सांगतोय, नामासी विनमुख तो नर पापिया. आणि ह्या जगातल्या सगळ्या लोकांना दुःख येण्याचं कारण अभंगाच्या शेवटच्या चरणात आहे. तुझं नाव काय.
तेजस तेजस बरोबर आहे. मर्द कोणतं एक धर तुझं रे. अच्युत काय आयुष नाव जरा चांगली ठेवजा. तुझं काय नाव आहे रे. मनोज. हा आता घुसलो बरं का बारीक आहे का. महिला मंडळाने उत्तर द्यायचं. मनोज हे याचं नाव आहे का ठेवलेलं नाव आहे. ठेवलेलं आहे. पुरावा अध्याय नंबर 15 ओवी नंबर 329. उपजलिया बालकाशी नाम नये तयापाशी मारिल्या नावे हाका ओ देत होते. फायनल करून घ्या बरं का. हा पोरगा जन्माला आला तेव्हा याला नाव नव्हतं. याच्या आजीनं याला नाव ठेवलं. पण हा कसा तयार आला एका मिनिटात मागच्या जन्माचे भोग भोगून संपवण्यासाठी हा जन्माला आला. आला तुझं नाव काय मनोज. आला जन्माला आला तेव्हा तो शिव होता का जीव होता. शिव होता. प्रश्न असा आहे तो बाहेर आला तेव्हा त्याची आजीबाई तिथं होती. त्या आजीनं काय केलं हातात गार पाणी घेतलं आणि त्याच्यावर शिपडलं. सावध झालं ते काढलं आणि ते म्हणलं क्याव क्याव म्हणजे मी काही करीन तुला काही नाही. मी आता बाहेर आलो. चिपडावं लागतं ते. आता त्याला असं नियम आहे महिला म्हणलं तुम्हाला पटणार नाही पण बाळ जन्माला आल्यावर ते 5 दिवस कुणाला दाखवायचं नसतं. त्याच्या बापाला सुद्धा दाखवायचं नसते. 5वीच्या दिवशी झाकून ठेवायचं असतं. पूजा करताना उघडं ठेवू नये. हां त्याच्या कपडावर 6वी लिहायला येत असते. अध्याय नंबर 18 ओवी नंबर 101 ललाटीचे लिहिले ते काही केलं ना मोठे. आता हे 15-20 वर्षापासून 6वी येत नाही लिहायला. 6वी नंतर बंद करून टाकले. कारण आता 6वी काय जाम झाली. 6वी सगळ्या बाया बाळा 3 होत्या दवाखान्यात. औषधाच्या वासान 6वी जात नाही तिथं. कोण टाकेल ताण कर. मग त्या पोराच्या कपड्यावर लिहा तर कोण हे पांढरे कपड्यावाले पुरी हिंडते ना हे नर्स फिरस हेच जाते हॉस्पिटलमध्ये त्याच्या कपड्यावर लिहायला. आणि त्यानं कपड्यावर हॉस्पिटलमध्ये डोळे उघडले का त्याला 2 गोष्टी दिसत्या. सलाईनाच्या नळ्या पोरानं 5वीला बाटली पाहिली. बाळ बाहेर आलं. आजीनं मांडीवर घेतलं आणि त्या आजीनं त्याला 4 डोस दिले. पहिला डोस दिला मी. पहिला डोस कसा दिला पहा. हातात घेतलं बिस्किट कोणी आजीनं आणि त्याला एक पहिला डोस दिला. तुझं 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 होतं का पहिलं. पण त्याला डोस कोणता आहे तुझं. ते लगेच म्हणलं 2 शब्द आजीनं तयार केले. तू मी तुझं. हे 1.5 महिना भांडण का चालू होतं. मी मी तू तुझा जग. त्या पोराला ह्या 4 शब्दांनी ग्रासलं आणि मायेनं आधार दिला. आणि मायेमुळे आपल्याला मुलाबाळांसाठी कष्ट करायची पाळी आली. ती माया फक्त देवाच्या नावानंच तुटू शकते. तुका म्हणे माया होय ताशी लागे पाय. नाही तर ह्या औलादींसाठी काही कमवायची गरज नाही. 15 वर्षापूर्वी मुली 15 वर्षापूर्वी असा नियम होता महिला मंडळ. मुलीचं लग्न तिचा बाप जमवायचा असं होतं तो नियम. आणि बाप ज्या घरात देईल त्याच घरात मुलीनं नांदायचं असा नियम होता तो. आता तो नियम बदलला. आता बापालाच व्हॉट्सअपला माहीत झालं कुठीचं लग्न झालं. ती आईला गेली काय आपली गुड्डी गेली का काय. तिच्याही म्हणली तशी दिसती आपली नाही. नाही आपली 4 दिवस झाले घरात नाही.